राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत येत्या काळात खूप क्रांतिकारक बदल झालाय। यामध्ये व्यापारी, शेतकरी, सभासद यांचा मोलाचा वाटा आहे। म्हणूनच आपल्या बाजार समितीचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर भारतात झाले। शेतकरी, कामगार, व्यापारी यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करत आहोत। त्यामुळेच आपल्याला हे यश मिळालंय। तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळे तसेच भाजीपाल्याचे उत्पन्न वाढत असून शेतकऱ्यांच्या या मालाला होलसेल भाव मिळावा म्हणून यासाठी नवीन मार्केट सुरू असल्याचे गौरवोद्गार सभापती अरुण तनपुरे यांनी काढले। गुरुवार 11 सप्टेंबर रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। अध्यक्षस्थानी सभापती अरुण तनपुरे होते तर व्यासपीठावर नूतन उपसभापती रामदास बाचकर, मावळते उपसभापती बाळासाहेब खुळे, संचालक गोरक्षनाथ पवार, शामराव निमसे, रामदास बाचकर, सत्यजित कदम, रखमाजी जाधव, महेश पानसरे, सुभाष डुकरे, मारुती हार्दे, भाऊसाहेब खेवरे, प्रभाकर काळे, ॲडव्होकेट भानुदास नवले, दत्तात्रय कवाणे, मंगेश गाडे, सुरेश बाफणा, चंद्रकांत पानसंबळ, मधुकर पवार, दत्तात्रय शेळके आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना तनपुरे यांनी सांगितलं की वर्षभरातील बाजार समितीच्या कारभाराबाबत विवरण करण्यात आलं आहे। राहुरीसह वांबोरी मार्केटमध्ये सर्व अद्ययावत सुविधा केल्या आहेत। सूतगिरणीच्या जागेवर जनावरांचा बाजार देखील केला असल्यानं शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे। राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळांसह भाजीपाल्याचे उत्पन्न वाढत आहे। त्यामुळे फळांसह भाजीपाल्याच्या होलसेल मार्केटसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून 3.5 एकर क्षेत्र लवकर खरेदी करणार आहोत। त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। सभेच्या इतिवृत्ताचं मार्केट कमिटीचे सचिव भिकादास जरे यांनी वाचन केले। आर्थिक ताळेबंदाचे वाचन उपसभापती रामदास बाचकर यांनी केले तर प्रास्ताविक दत्तात्रय कवाणे यांनी केले तर आभार चंद्रकांत पानसंबळ यांनी मांडले। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची आज वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। गेल्या वर्षभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार या ठिकाणी किती शेतमालाची आवक झाली, विक्री किती झाली आणि वाढावा किती झाली याचा संपूर्ण विवरण आपण या ठिकाणी सभेमध्ये केलेलं आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षभरामध्ये मार्केट कमिटीचा कामकाज झालेला आहे। त्याचबरोबर राहुरी मार्केटमध्ये असेल किंवा वांबोरी मार्केटमध्ये सर्व सुविधा आपण आता या वर्षाअखेर पूर्ण केलेल्या आहेत आणि सूतगिरणीच्या जागेवर आपण पेट्रोल पंप सुरू केलेला आहे। त्या ठिकाणी गुरांचा बाजारही सुरू केलेला आहे। त्याचबरोबर आता जिनेगे काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि फळांचं होलसेल मार्केट त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी साधारण 5 कोटी रक्कम आपण त्या ठिकाणी ठेवली। त्या 5 कोटीच्या रक्कमेमध्ये त्या ठिकाणी शेड तयार होईल। साधारण 3 ते 4 महिन्यानंतर फळांचाही मुंडा त्या ठिकाणी सुरू होईल। त्याचबरोबर राहुरी नगरपालिकेच्या माध्यमातून 3.5 एकर जागा आपण भाजीपाल्याच्या मोंढ्यासाठी आपण या ठिकाणी खरेदी करणार आहोत। त्याचे 30% रक्कम आपण प्रांत कार्यालयात भरलेली आहे। बाकीचे 70% रक्कम भरून ती जागा आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी भाजीपाल्याचं होलसेल मार्केट एक छोटंसं होल सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। अशा प्रकारे या ठिकाणी भाजीपाल्याचं मार्केट चांगल्या पद्धतीने सुरू होईल। कारण आज आपल्या मार्केटमध्ये आपण मोकळ्या जागेमध्ये भाजीपाल्याचा लिलाव करतोय। एकदा त्या ठिकाणी गाळे 50 गाळे त्या ठिकाणी उभारल्यानंतर सगळ्या आडते त्यांचे चांगल्या प्रकारे काम करतील आणि राहुरी तालुक्यात भाजीपाल्याचं उत्पन्न वाढत आहे, त्याची विक्रीची व्यवस्था त्या ठिकाणी होईल। अशा प्रकारे कामकाज त्या ठिकाणी आपण आता मार्केट सभेमध्ये घेतलेलं आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झालेली आहे। सर्व त्या ठिकाणी आलेले सोसायटीचे सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी असतील, व्यापारी असतील, आम्हाला मापडी बंधू असतील, या सगळ्यांनी येथे येऊन या आज चांगल्या प्रकारे ही सभा झालेली आहे। धन्यवाद।